कोल्हापुरातील फेमस तट्टी इडली खाण्यासाठी तयार झालेली आहे। नमस्कार, मी अनुष्का स्वागत करते समर्थ किचनमध्ये। आज आपण तट्टी इडली म्हणजेच ताटी इडली कशी करायची ते पाहणार आहोत। तट्टी इडली किंवा ताटी इडली म्हणजे डिशमध्ये तयार केलेली किंवा प्लेटमध्ये तयार केलेली इडली। माझी अत्यंत फेवरेट अशी ही डिश आहे। तर ही तट्टी इडली कशी करायची ते आपण पाहूयात। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर तट्टी इडली तयार करण्यासाठी इडलीचं जे बॅटर असतं ते आहे, म्हणजे 4 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ 2 तास भिजत घालून छान भिजवून मिक्सरला लावायची आणि ती 7 ते 8 तास फर्मेंट करून पीठ तयार करून घ्यायचं। आता ह्या प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। तर तट्टी इडली तयार करण्यासाठी तट्टी इडलीचं भांडं देखील मिळतं। माझ्याकडे ते भांडं नाहीये, तर आपण प्लेटमध्ये करू शकतो। तर इथे मी ह्या प्लेटमध्ये तूप किंवा तेल लावायचं असं आणि तयार झालेलं इडलीचं बॅटर आहे ते यामध्ये घालायचं आहे। तर तट्टी इडली बनवताना थोडं बॅटर जास्त लागतं, कारण ती मोठी असते। तर त्यामुळे इथे मी हे भरपूर सारं असं बॅटर घातलेलं आहे। जवळपास एका तट्टी इडलीसाठी मला 300 ml एवढं बॅटर लागलेलं आहे। तर इथे छान असं टॅप केलेलं आहे आणि छान असं वाफवून घ्यायचं आहे। तर इथे मी एका कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये आता हे ठेवलेलं आहे। एक 10 मिनिटं छान असं वाफवून घ्यायचं आहे। तर एक 10 मिनिटांनंतर पाहूया। पाहू शकत असाल मस्त अशी इडली तयार झालेली आहे, मस्त फुगलेली आहे, सॉफ्ट अशी तयार झालेली आहे। तर ही थंड करायची। तर इथे पाहू शकत असाल इडली थंड झालेली आहे। तर इथे मी स्पॅटुलाच्या मदतीने इडली जी आहे ती काढून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकत असाल किती मस्त झालेली आहे, पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। माझी अत्यंत फेवरेट अशी ही डिश आहे। मी जेव्हा कोल्हापूरला जाते तेव्हा ही तट्टी इडली खाते। तर पाहू शकत असाल मस्त अशी ही तट्टी इडली तयार झालेली आहे, अगदी कापसासारखी मऊ मऊ झालेली आहे। तर मस्त अशी तयार झालेली आहे। अशाच प्रकारे अजून एक मी तुम्हाला तट्टी इडली तयार करून दाखवते। कुठे लांबच्या प्रवासाला जात असाल आणि एक तट्टी इडली खाल्ली तर दिवसभर भूक लागणार नाही, इतकी सुंदर अशी लागते आणि पटकन पोट भरायची। तसंच ही अजिबात तेलकट नाही, त्यामुळे पचायला देखील हलकं। तर मस्त ही देखील तयार झालेली आहे। तर अलगद अशी काढून घ्यायची आहे। तर मी शक्यतो प्रवासाला इडलीच खाते, कारण मला इडली खूप आवडते आणि प्रवासाला बरं पडतं ते। तर इथे मस्त अशी मी काढून घेतलेली आहे। तर ही देखील मस्त कापसासारखी मऊ झालेली आहे। तुम्ही पाहू शकत असाल गोल गरगरीत आणि मस्त कापसासारखी मऊ झालेली आहे, अगदी लुसलुशीत। तर अशाच प्रकारे इथे मी सगळ्या इडल्या तयार केलेल्या। तर सोबत बटाट्याची भाजी, हिरवी चटणी, खोबऱ्याची आणि सांबार खाण्यासाठी तयार झालेली आहे ताटी इडली म्हणजेच तट्टी इडली। तुम्ही सुद्धा तट्टी इडली घरी बनवून घरच्या घरी मस्त हॉटेलसारख्या रेसिपीजचा आस्वाद घ्या। अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी समर्थ किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा।